नमस्कार मित्रांनो, नाव माझं सोहम. आपल्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पैशाच्या मानाने आपण योग्य मोबाईल कसा निवडावा किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल की हा मोबाईल योग्य आहे की नाही, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोसेसर. आता मी कोणत्यातरी प्रोसेसरचं नाव सांगितलं आणि तोच चांगला प्रोसेसर आहे असं नाही. पुढच्या महिन्यात नवीन मोबाईल येईल, नवीन प्रोसेसर पण येत राहतील. तर आपल्याला कसं काय समजेल की कोणता प्रोसेसर चांगला आहे? तर सिंपल आहे. ते आपल्याला समजतं अंतुतू स्कोअरवरून. आता अंतुतू बेंचमार्क स्कोअर काय आहे, की प्रोसेसर किती चांगला आहे, किती कॅपेबल आहे, किती परफॉर्मन्स सेंट्रिक प्रोसेसर आहे, हे आपल्याला अंतुतू स्कोअरवरून कळतं. आणि तुम्ही अंतुतू स्कोअर आता कुठं बघू शकता, तर तुमच्या मोबाईलचं नाव आणि त्याच्यापुढं अंतुतू स्कोअर असं तुम्ही गुगलवर चेक केल्यानंतर तुम्हाला अंतुतू स्कोअर तिथं येऊन जाईल. तो कितीतरी लाखामध्ये वगैरे असेल आणि जेवढ्या लाखामध्ये, जास्त लाखामध्ये असेल तेवढा चांगला प्रोसेसर आहे असं मानलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा. भरपूर लोक चांगला कॅमेरा प्रायोरिटी असते म्हणून मोबाईल घेतात. आता कॅमेरा चांगला आहे की नाही आपल्याला कसं समजणार? मग त्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय टेक्निकल लोकांसाठी, दुसरा पर्याय जुगाडू लोकांसाठी. तर पहिला पर्याय म्हणजे कॅमेराचा सेन्सर बघा, की सोनीचा IMX वाला सेन्सर आहे की सॅमसंगचा सेन्सर आहे, कारण हे दोन चांगले सेन्सर मानले जातात. मग OIS आहे का बघा त्याच्यामध्ये, म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, ज्याने काय होतं की व्हिडिओ आहे तो आपला स्टेबल राहतो, जास्त असा शेकी किंवा हलताना असा व्हिडिओ जास्त दिसत नाही आपल्याला, व्यवस्थित व्हिडिओ स्टॅबिलायझेशन असतं त्याच्यामध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय बघा, की ॲपरेचर आहे का, म्हणजे ॲपरेचर कितीचं आहे, म्हणजे 1.7 आहे, 1.8 आहे, 2.1 आहे. ॲपरेचर म्हणजे काय, ज्यावेळी आपण मोबाईलवर बटन क्लिक करतो ना, शटर क्लिक करतो, त्यावेळी एक थोडासा क्लोज होऊन ओपन होतो तो एक पोर्शन कॅमेरामधला, त्याला ॲपरेचर म्हणतो. त्याच्यामधनं काय की लाईट पास होते. तर ती जास्त लाईट पास झाली तर तेवढा ब्राईटर फोटो येणार, कमी लाईट पास झाली तर डार्क फोटो येणार. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा ब्राईट फोटो लागतो ना, थोडासा म्हणजे लाईट थोडीशी पास व्हायला लागते. त्याच्यामुळे ॲपरेचर 1.7 1.8 असा जरा जास्त हाय लेवललाच असलेला ॲपरेचर चांगला असतो. आता एवढ्या टेक्निकल गोष्टींमध्ये जर जायचंच असेल तर मग यूट्यूबवर जायचं आणि यूट्यूबवर पर्टिक्युलर मोबाईलचा कॅमेरा टेस्ट बघा, म्हणजे सिम्पल काम होऊन जाईल. नाहीतर मग दुसरं सिम्पल काम जर करायचं असेल तर मग मोबाईलच्या स्टोअरवर जावा आणि जो मोबाईल आहे त्याचा फक्त कॅमेरा चेक करा. तुम्हाला कॅमेरा जर आवडतोय, तुम्हाला जर फोटोज आवडत आहे तर ठीक आहे, घ्या तसा. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्प्ले. मोबाईल तुम्ही 10,000च्या आतमध्ये घेत असाल किंवा 15,000च्या आतमध्ये घेत असाल तर किमान IPS LCD डिस्प्ले तरी असावी. ॲमोलेड डिस्प्ले त्यात मिळत नाही. आणि 15,000च्या वर, 20,000च्या दरम्यान किंवा तिथून वर जर घेत असाल तर ॲमोलेड डिस्प्लेच घ्या, कारण त्याने कलर पंची वगैरे दिसतात, व्ह्यूविंग अँगल वगैरे चांगले असतात त्या डिस्प्लेचे. तो डिस्प्ले खरंच चांगला दिसतो, तुम्हाला कॉन्टेंट बघताना मजा येईल, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि हां, की रिफ्रेश रेट एवढं, टच सॅम्पलिंग रेट एवढा, बिलियन कलर आणि 1.5K रिझोल्युशन आणि 4500 नीट्सचा ब्राईटनेस वगैरे ब्ला 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 अशा गोष्टींच्या म्हणजे काही उपयोग नाही आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ॲमोलेड डिस्प्ले घ्या, आपलं काम होऊन जाईल. म्हणजे व्यवस्थित तुम्हाला चांगला डिस्प्ले मिळून जाईल. नेक्स्ट आहे बॅटरी. बॅटरी तुम्हाला 4000, 5000, 6000 mAhची मिळेल. फक्त तुम्ही या अंकावर जाऊ नका. बॅटरी ऑप्टिमायझेशन आहे की नाही हे यूट्यूबवर सर्च करा. म्हणजे प्रोसेसर जर चांगला असेल तर बॅटरी ऑप्टिमायझेशन असतं, ऑप्टिमाइज केलेली असते. काही शंका असेल तर मोबाईलचं नाव टाका आणि बॅटरी ड्रेन टेस्ट तुम्ही एकदा सर्च करा. आणि याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मेनली आहेत, त्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्याच्यावरच जास्त करून तुम्ही फोकस करा. एवढं जर तुम्ही केलं तर जी पण तुमची निवड असेल ती योग्यच असेल. तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा. काही चूक असेल तर माफी असावी. सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आणि टेक कॉन्टेंटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.